दरवर्षी जवळपास 100च्या वर आपण नमुने घेतो. त्यापैकी NPK खताचे मागच्या वर्षी त्या खताला आम्हाला शंका वाटते की आम्हाला खत अनालिसिस करून मिळावं, असं आला तर पुढील कारवाई करू. पेस्टिसाइडचं पण सेम आहे. कोणाला जर शंका वाटत असेल तर त्याने आम्हाला कळवावं की शंकास्पद कीटकनाशकाच्या ज्या भूमिका मांडल्या खरंच प्रेरणादायी भूमिका मांडली आहे. साहेब मला एक सांगायचं, महाराष्ट्राचे शिवमानस क्षेत्रस्थ चळवळीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर क्षेत्रस्थाच्या प्रश्नांवर जनजागृती करतोय आणि शेतकऱ्यांचा आपण पाहत आहोत का शेतकऱ्यांमध्ये एक प्रेम निर्माण होतो. आता खरं पाहिजे तर 12 वाजता आपला विषय आहे, परंतु थोडं बाहेर जायचं त्यामुळे हा एक विषय घेते आणि पाण्याच्या मुद्दे पण थोडंसं बोलते. शिवमानस क्षेत्रस्थाच्या प्रश्नावर आपण पाहतोय की महाराष्ट्रभर शेतकऱ्यांमध्ये आपापसामध्ये द्वेष निर्माण झाला पाहिजे चालले. छोट्या छोट्या कारणावरून शेतकरी टोकला जायला लागले. अनेक रस्त्यांसाठी तहसील कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, भूमी कार्यालय असेल, शेतकरी हेलपाटे मारतात. शेतकऱ्यांना अर्ज बनवण्यापासून हा संघर्ष तयार झाला. परंतु आपल्या तालुक्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के साहेब यांनी राज्याला दिशादर्शक असं आपल्या तालुक्यामध्ये काम केलेलं आहे. त्यांना सहकार्याने पण खूप असं सहकार्य केलेलं आहे. आपल्या तालुक्यामध्ये आता मागच्या काळामध्ये मी आढावा घेतला, त्याच्यामध्ये 38 रस्ते नकाशावरचे रस्ते काय जे ब्रिटिश कालीन रस्ते होते त्याच्या हद्दीची नव्हत्या, अशा 38 रस्त्यांना साहेबांच्या माध्यमातून खुले करण्यात आलेले. शासन निर्णय बांधल्याबरोबर तालुक्यामध्ये तातडीची कार्यवाही आपल्या तालुक्यामध्ये झालेली आहे. 48 रस्ते आज इतर हक्कामध्ये नोंदणी करून घेतले आणि आपल्या तालुक्याचे गुन्हेगारीचे भोसले साहेब अधीक्षक यांनी आपल्या तालुक्यामध्ये प्रामाणिकपणे काम करत आपल्या धमाडी गाव रोड मॉडेलसाठी आपण सिलेक्ट केले. त्या गावाचं पूर्ण रस्ते मॅपिंग मध्ये घेतले. म्हणजे ही आता याची त्यांनी जे काम केलं, जिल्हाधिकाऱ्यांनी याचा अहवाल घेतला आणि त्याच्यानुसार राज्यात याची अंमलबजावणी होणार आहे. म्हणजे एक अभूतपूर्व कार्य आपल्या तालुक्यामध्ये प्रशासन करते. कारण त्यांच्या जे जे चांगलं काम करतात आपण त्यांच्या मागे राहिलं पाहिजे, त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. आणि दुसरी बाजू 48 रस्ते इतर हातात घेतले, 38 रस्ते खुले झाले. परंतु साहेब याला भविष्यामध्ये निधी लागणार आहे. कारण हे जे आपल्या सोबतचे रस्ते आहेत याला सगळ्यात महत्वाचं पूर्वीच्या काळी दगडी नंबरी होते. आता प्रत्येक रस्त्याला साहेब दगडी नंबरी जर लावली, साहेबांनी सांगितलं दोन्ही बाजूने महसूल मंत्र्यांनी आदेश काढले दोन्ही बाजूने झाडं लावायचे. झाडे येणार आहे तो भाग वेगळा, परंतु त्या ठिकाणी जर दगडी नंबरी जर लावली तर त्या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये जो काही सर्वेक्षण जर सातत्याने झाले तर अतिक्रमणाचा जो विषय आहे भविष्यामध्ये जो वाद होतो तो भविष्यामध्ये होणार नाही. या संदर्भात आपण या ठिकाणी मंत्रालयामध्ये या ठिकाणी मागणी करावी, पाठपुरावा करा. आम्ही सवयीचे सगळे पदाधिकारी आपल्या सोबत आहोत. त्याचबरोबर पाण्याचा मुद्दा पण या ठिकाणी मी पाहिला. अनेक प्रकारचे पाझर तलाव या ठिकाणी होणार आहे. कारण हे आता आपण यामध्ये पाहतोय या ठिकाणी एवढी जबरदस्त परिस्थिती तयार झाली, याच्यावर नियंत्रण ठेवणं पण जबाबदारी. आता साहेबांच्यावर आपण जर पाहिलं तर खूप जबाबदारी वाढत आहे. सगळेजण त्यांच्याकडे मागणी करतात, पण तुम्ही आमच्याकडे जबाबदारी द्या. तुम्ही आम्हाला सांगा कशा पद्धतीने काम करायचं. कारण अनेक प्रकारच्या तंटा मुक्त समित्या असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राम संरक्षण असतील, वेगवेगळ्या समित्या तयार झाल्या. परंतु त्या ठिकाणी बसणारा प्रतिनिधी जे समितीचे पदाधिकारी त्या पद्धतीने काम व्हायला हवं. त्यामुळे जल संवर्धन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली पाहिजे, संवर्धित राहिली पाहिजे. त्यामुळे गावपुरीच्या सगळ्या जमिनी जेवढ्या आहेत त्याचा उपचार करणे आणि त्याचं जल संवर्धन करण्यासाठी प्रत्येक सगळ्या जेवढे गावपुरीच्या ज्या पाझर तलाव आहेत, पुरातन जलस्रोत यांना पुनरुज्जीवित करण्याची आपली त्याच्या हद्दनिश्चित होणे करण्याची आपली जबाबदारी आहे. आणि गाव नकाशावरचे जे आता जबाबदारी कार्यालयात आपण पत्र व्यवहार करणार आहोत, जेवढे बी गाव नकाशावरचे जेवढे बी रस्ते आहेत त्याच्या प्रत्येक रस्त्याचं हद्द निश्चित करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत आणि इतर हक्कामध्ये इतर रस्त्यांच्या नोंदी घेण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. आणि आपल्या तालुका प्रशासनाला ज्या काही अडचणी येत असतात आपण प्रत्येक प्रशासनाची चौकशी तुम्ही करत आहात. परंतु पुढच्या काळामध्ये अजून जर काही केलं तर राज्यामध्ये आपला शिवूर तालुका मॉडेल बनेल. राज्यामध्ये आजही चांगल्या प्रकारचं काम चाललेलं आहे. म्हस्के साहेबांना मला विनंती आहे, तुम्ही आता 38 आणि 48 झाले, पण एका बाजूला 50 रस्ते लवकरात लवकर तातडीने पूर्ण करावे. 50 आपल्या तालुक्यामध्ये नकाशावरचे रस्ते व्हावी आणि इकडच्या बाजूने इतर हायकाट सतत पार करावं. कारण एक ऐतिहासिक कार्य राज्यात सदस्य होईल. कारण महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक कार्य होणार आहे आणि देशामध्ये या कार्याची प्रेरणा घेतली जाईल. कारण हा एक परिवर्तनाचा संदेश महाराष्ट्रामध्ये जाणार आहे. तर मी मनापासून धन्यवाद प्रशासनाचा करतो. साहेब प्रशासनाला आपण सहकार्य करतो. यांची संघटना
आमदार साहेब काय सांगाल, आज जी मीटिंग झाली त्या मीटिंग संदर्भात आढावा बैठक झाली, सर्व विभागाचे अधिकारी होते, काय सांगाल? आज या ठिकाणी पाणी टंचाई आणि खरीप हंगाम याची मीटिंग या ठिकाणी आज घेण्यात आली. सर्व अधिकारी उपस्थित होते. अनेक शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते. सगळ्यांनी आपल्या त्या ठिकाणी समस्या ज्या होत्या त्या मांडल्या. त्या निश्चितपणे सोडवण्याचं काम भविष्यकाळ काळामध्ये प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ते आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आणि ज्या काही त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्याच्यात देखील लवकरात लवकर पूर्तता करून त्या कंप्लीट कशा होतील याच्यावरती देखील प्रशासनाच्या माध्यमातून आपण राज्य शासनाच्या माध्यमातून काम करतोय. आणि पानन आणि शिवरस्ते बळीराजा जो राज्य शासनाच्या माध्यमातून उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवत आहोत. आज त्यासाठी संबंधित सगळे प्रांत साहेबांच्यापासून DYSP साहेब, तहसीलदार साहेब आणि संबंधित सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमची मीटिंग या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि 10 मंडल या ठिकाणी शिरूर तालुक्यात आहेत आणि प्रत्येक मंडलमधून पहिले प्रायोरिटीवरती पहिले 15 रस्ते घेण्याचं त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. अशा पद्धतीने पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 150 पानन आणि शिवरस्ते आणि इतर जे रस्ते आहेत ते विकसित केले जाणार आहेत. अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. जी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये जे काही 5 सदस्य त्या ठिकाणी निवडायचे आहेत शेतकऱ्यांच्यामधून ते देखील या ठिकाणी निवडले जातील. आणि इथून पुढच्या काळामध्ये आता अधिकचा वेग देऊन हे जे काही रस्त्याचे ज्या काही समस्या आहेत ते सोडवण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत.